राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अंबरनाथमध्ये 1.5 दिवसांच्या बाप्पांना गणेश भक्तांनी साश्रुनयनांनी जड अंतकरणाने निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घातली। अंबरनाथमध्ये पालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे। अंबरनाथच्या कांसाई विभागात शिवसेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या पुढाकाराने पालिकेच्या वतीने 14 वर्षांपासून विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येते। या कुंडात गुरुवारी 1.5 दिवसांच्या अनेक बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। 1.5, 2.5, 5, 7 आणि 10 दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाचं या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन केलं जातं। 10 दिवसात जवळपास 700 ते 800 गणपती बाप्पांचे इथं विसर्जन होत असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी दिली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागील 14-15 वर्षापासून गणेश भक्तांच्या सोयीसाठी गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करत आहे। अंबरनाथ शहरातील किंवा अंबरनाथ शहराच्या जवळ असलेल्या उल्हासनगर शहरातील भागातील गणेश भक्त या ठिकाणी आपले बाप्पा घेऊन येतात आणि बाप्पांचं इथे चांगलं पवित्र पाण्यामध्ये विसर्जन करत असतात। आज 1.5 दिवसाचे जवळजवळ 160-170 गणपती बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होतं। 5 दिवसाच्या बाप्पांचं, 7 दिवसांच्या बाप्पांचं, त्याचबरोबर अनंत चतुर्थीपर्यंत या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन होत असं टोटल जवळजवळ 750-800 गणपती बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होतं। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।